गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर याआधीही मी ब्लॉग शेअर केलेलाच आहे की 5:30 वाजता उठते. तर तशाच पद्धतीने आजही 5:30ला उठले आणि मग दिवस जसा सुरू होतो तो कधीही संपतो तेही कळत नाही आपल्याला. आणि मग इथे असं किर्र अंधार असतं सकाळी सकाळी, बघू शकताय तुम्ही. हिवाळा असल्यामुळे तर जरा जास्तच अंधार वाटतं, पण काय ना, आपलं रोजचं रुटीन आहे तर आपल्याला ते उठावंच लागणार. आणि आज तर होता गुरुवार, मार्गशीर्षातला पहिला गुरुवार. व्हिडिओ जरा लेट होतो आहे, पण ठीक आहे. मध्ये काही गावाला जाणं झालं, मुलांची एक्झाम झाली किंवा मग पाहुणे, अजून बरेच काही तब्येतीच्या अडचणी, असं बरेच काही काही असल्यामुळे व्हिडिओ जरा लेट झाला. असो, तर हे झालं आता सकाळचं रुटीन सुरू. गरम पाणी पिऊन घेतलं, कणिक मळली, भाजीला फोडणी घालते. अशा पद्धतीने हे रोजचं रुटीन. आता ही फ्लावरची भाजीला मी फोडणी घातलेली आहे, कोथिंबीर टाकली छानपैकी अशी. आता चपात्या करून घेते आहे. आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटही करत राहा, कमेंटही खूप गरजेच्या असतात. आणि मग इथे आता मी झाले, ऑलमोस्ट भाजी झाली, चपात्या झाल्या, टिफिन पॅक करून घेते. सोबतच दूधही काढून ठेवलेलं होतं, चहा बनवणार होती मग, आणि ब्रशही असतोच. असे एका वेळी 2-2, 3-3 कामं. प्रत्येक स्त्रिया ह्या मल्टीटास्किंग असतात, यात काही विषयच नाही आहे. तर अशा पद्धतीने चहा आता बनवून घेते. आणि कितीही शिकलेली असो, जॉबला असो, स्त्रियांना ही घरातली कामं मात्र सुटत नाही, ती करावीच लागतात. तर आता टिफिन पॅक करून घेते मिस्टरांचा. त्यानंतर मग असतात मुलांचे टिफिन पॅक करायचे, मुलांना उठवायचं, असं काही काही आपलं चालू असतं रोजचं. तर इथे आता टिफिन पॅक करून घेते. तुम्हालाही अशीच रोज कामं असतात का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्याला दिसतो फक्त 9 मिनटाचा, आणि हे जवळजवळ 3, आता इथे 6:45ला चहा होतो माझा. त्यानंतर मुलांचे टिफिन पॅक करणं होतात. व्हिडिओ 5-7 मिनटाचा किंवा फार फार तर 10 मिनटाचा, पण त्यात एफर्ट्स खूप जास्त असतात. 4-5 तासाचं रुटीन आपण अगदी 10 मिनटात सांगतो. आता इथं ह्यांच्या आंघोळी झाल्या. ह्याचा हा प्रताप नेहमीचा औषध लावून द्यायचं होतं सकाळी सकाळी, लागलेलं असतं त्याला रोजच कुठेतरी. तर मग औषध लावून रेडी करून मुलं गेले शाळेत. वॉक झाला, आता आली घरी. येतानाच तिकडून फळं फुलं पूजेसाठी लागणारं सामान घेऊन आली. आणि आज छान अशी साडी घातली होती. तर आंघोळ झालेली आहे. आता घराला झाडू मारून घेते, लादी पुसून घेते आणि छान अशी मग पूजा मांडायला घेणार. तर अशा पद्धतीने हे झालं पूजेच्या आधीचं रुटीन. आता पूजा मांडून घेते. सगळं साहित्य जवळ करून घेतलेलं होतं. आता इथे मात्र अँगल सापडत नव्हता, मोबाईल कुठे ठेवायचा वगैरे. ट्रायपॉड पण होतंच, पण ते तुटलं, काम न करता, यूज न करताच ते तुटलं. असो, तर ते मी आता पूजा मांडून घेते छान अशी. फोटो ठेवला, श्रीयंत्र, त्यानंतर मग कलश, त्यावर नारळ, छान अशी आता मुकुट लावून घेतला, साडी घातली, त्यावर वेणी, त्यानंतर मग असतो आपलं ओढणी. तर अशा पद्धतीने ही साडी मी मैत्रिणीकडूनच शिवून घेतली होती. बाहेर तशा महागच होत्या, म्हटलं कपडा होता माझ्याकडे, मग म्हटलं शिवूनच घेऊया आपण. तर मग मी छान अशा 2 साड्या शिवल्या तिच्याकडून. पुढच्या गुरुवारी एक दुसरी घालीन आता परत. आणि नेक्स्ट पुढच्या वर्षी अजून छान काहीतरी वेगळ्या डिझाईनची शिवून बघेन. तर हे पूजेचं ताट इथे आहे, पंचामृत, गूळ, त्यानंतर दिवा तुपाचा. 2 दिवे तेलाचे आधीच लावून घेतले होते. पाट मांडावं ना, सुरुवातीलाच आपण दीप प्रज्वलन करून मगच पूजा मांडणीला सुरुवात करावी. तर मी इथे आधी समया लावून घेतल्या होत्या, त्यानंतरच मग पूजेला सुरुवात केली होती मांडणी करायला. तर अशा पद्धतीने आता बघू शकता ऑलमोस्ट पूजेची मांडणी झालेली आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतलं, अगरबत्ती लावून घेतली, छान असं मस्त असं तर छान, खूप प्रसन्न वाटत होतं. आता मी पोथी वाचायला सुरुवात करत होती. बघू शकता इथे आता थोडा मोबाईलचा अँगल मी चेंज केला. अशा पद्धतीने आता तुम्ही गुरुवारची पूजा केलीच असेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमचे एक लाईक किंवा कमेंट खूप महत्त्वाचे ठरतात. तर आता इथे पोथी वाचून घेते, कथा.
कथा वाचायला कमी वेळ लागतो, पण मांडणी करायला आणि पहिल्या गुरुवारी तर मांडामांड करायला जरा जास्त वेळ जातो वस्तू, कारण नंतर मग पुढच्या गुरुवारी आपल्या वस्तू एका जागी सगळ्या ठेवलेल्या असतात, तर मग ते सोपं जातं नेक्स्ट गुरुवार आपला. तर अशा पद्धतीने माझी पूजेची मांडणी कथा वाचत होती मी. मध्येच एक कॉल आला, सो थोडी डिस्टर्ब झाली. असो, तर आता पुन्हा एवढं डिलीट करायला नाहीच, तर मग आता मी ही कथा वाचून घेतली. खूप छान आणि प्रसन्न वाटतं पूजा मांडली किंवा मग काहीतरी देवाचं केलं तर त्या दिवशी मनही प्रसन्न राहतं, घरात वातावरण छान राहतं, एकंदरीतच आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते. देवाकडून काही मागावं म्हणूनच देवपूजा करावी किंवा एखादा उपवास व्रत वैकल्य करावं असं काही नसतं. असो, चला तर माझी आता पोथी वाचून बऱ्यापैकी झाली होती. आता इथे पुढे आपण आरती आणि जे काही मंत्र असतात ते म्हणून घ्यायचे होते, तर तेही मी आता करून घेते. दिवा लावून घेते तुपाचा. तेलाचे दिवे तर आधीच लावलेले होते आणि देवपूजा पण देवाऱ्यातली आधीच झालेली होती. फुलं व्हायचे काय ते बाकी होते तेवढे वाहून घेतले. आणि माझी पूजा सकाळी सकाळी लवकरच होते. नंतर मग नाश्ता पाणी झाल्यावर देवपूजा मला ते काही आवडत नाही. सो इथे आता आरती, त्यानंतर होते मंत्र. अशी छान सागर संगीत अशी माझी पूजा संपन्न झाली. आरती झाली, धूप दीप सगळं काही झालं. प्रसादही होता, पंचामृत होतं, फळं तर ठेवलेलीच होती, खडी साखरेचा प्रसाद होता. मस्त खूप प्रसन्न असं वाटत होतं. आणि मुलं शाळेत गेली तोपर्यंत पूजा छान निवांत पार पडते. सो मुलं गेल्या गेल्या आंघोळ करायची आणि मग पूजेला सुरुवात करायची. मनसेंद्रिये वा हुतात्मना वा प्रकृती स्वभा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महालक्ष्मी माता की जय. देवीचं रूप किती सुंदर दिसत होतं ना. तर इथे पूजा झाली. किचन ओटा आधीच साफ केलेला होता. सो आता चहाची तलप होती. हा एक मला जसं ॲडिक्शन झालं आहे, जणू व्यसन म्हणू शकतात, कारण की चहाची सवय काही सुटत नाही, ती लागतेच. जसं म्हणतात वेळेला चहा लागतो, तसंच माझं काहीसं आहे. चहा खूप आवडतो आणि तो मी घेतेच अशा पद्धतीने. तर चहा ठेवून घेतला. ॲक्च्युली जवळ ॲपल होतं पण ते खाल्लं नाही, पण चहा घेतला, असं असतं माझं. तर मला चहा खूप आवडतो आणि तो काही सुटत नाही. सो आता मी चहा गरम करून उकळवून घेते, चहा पिते थोडं 1-10 मिनटं. मग पुन्हा आपलं आहे ते चालूच असतं, हे काम राहिलं ते काम राहिलं. आता इथे मस्त असा गरमागरम चहा पिऊन घेते, बघू शकताय. आणि मला चहा प्यायला कुणी कंपनी असेल तर अजून खूप आवडतं. कुणी घरी आल्यावर मी मग बिना चहाचं काही जाऊ देत नाही. तर इथे छान असा मी चहाचा आस्वाद घेतला आणि म्हटलं चला थोडंसं वाचन करूया. कधी वाचन होतं तर कधी कामं असतात, भाज्या वगैरे निवडायची. तर आज बुक वाचत बसली होती. त्यानंतर मग दुपारी मुलं आल्याच्या नंतर मग पुन्हा एक काम होतं, जे पाहुणे येणार होते त्यांच्यासाठी मला गुलाबजाम बनवायचे होते, तर मग मी ते करायला घेतलं होतं. म्हणजे बघा, दिवसभर चालूच असतं, एक झालं की एक, भाज्या निवडायचे दुपारी किंवा बरेचसे असे कामं असतातच आपल्याला. तर त्यापैकी आता हे माझं आज एक्स्ट्राचं काम होतं. उपवास होता तरीही मग आपल्याला सगळी कामं करावीच लागतात. तर हे दुपारी मग मी पूजेनंतर करायला घेतलं होतं गुलाबजाम. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्कीच कळवा. व्लॉग करता येत आहेत का तेही सांगा. तर अशा आता मुलं यायची वेळ झालेली होती, तर मग गुलाबजामचा पाक झाला, कणिक मळून झाली, म्हणजे पीठ तयार होतं. आता गुलाबजाम तळून घेणार होती. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.